जनगणनेमध्ये ओबीसींचा कॉलम का नाही? विजय वडेट्टीवारांनी सरकारला हा सवाल केलाय. सरकारला ओबीसींची जनगणना करायची नाहीये, सरकारचं आश्वासन एक जुमला होता, असाही आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी ही आमची मागणी होती. त्याला घाबरून मोदीजींनी संसदेत आणि बाहेर ओबीसींची जातनिहाय जनगणना करणार अशी घोषणा केली होती. दुसऱ्या टप्प्यातल्या राजपत्राची अर्थात गॅझेटची घोषणा झाली, मात्र त्यात ओबीसींचा कॉलम नाही, पण नको त्या गोष्टी विचारण्यात आल्या असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. पण जनगणना करून लोकांना लोकसंख्या भारतातली कळावी आणि पुढचे जे काही सरकारची योजना आहेत त्यासाठी त्याचा उपयोग होईल असं जर वाटत असेल तर मला वाटतं त्यामध्ये मग ओबीसीचा कॉलम का नाही? ओबीसीचा कॉलम नाही, ओबीसी बोलू नये, फसवणूक करण्याचं काम झालं. यावरून एक स्पष्ट आहे की सरकारची नियत ओबीसी जनगणना करायची नाही. हे जुमला होता, जुमलेबाज सरकारचा, आणि ओबीसीची फसवणूक करायचा विळा यांनी उचलला होता. हे आता सिद्ध झालंय. फॉर्मॅट दिलेला आहे. कॉलम 10 मध्ये SC ST बद्दल विचारलेलं आहे, त्याच्यामध्ये ओबीसी बद्दल काही विचारलेलं नाही, EWS बद्दल विचारलेलं नाही. त्याच्यामुळे जात जरी आता लिहिली, इन्युमिनेशननी जरी जात टाकली तरी जे कॉम्प्युटर बसून करतील त्यांना काय करणार आहे त्यातलं, आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जातीगत गणना होणार नाही. 2011 साली काँग्रेसने अशीच फसवणूक केली होती. तीच फसवणूक सरकार याही वेळेस करत आहे, आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जातीची आखणी तुम्हाला मिळणार.